नमस्ते. माझ्या सर्व महाराष्ट्रातील तमाम माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस कार्यकर्त्यांना नवीन संघटना आपली अंगणवाडी सेविका मदतनीस एकजूट सेवा संघातर्फे खूप खूप स्वागत करते ताईंनो. तर मला खूप काही बोलायचं आहे आजच्या व्हिडिओमधून. तर आजचा व्हिडिओ नक्कीच पुढे सुरू करण्यापूर्वी हा व्हिडिओ बघणं मला गरजेचं वाटतं, हा व्हिडिओ तुम्हाला दाखवणं गरजेचं वाटतं आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हीच त्याला उत्तर देणार आहे एवढा विश्वास मला नक्की आहे. तेव्हा सर्वप्रथम हा व्हिडिओ बघून घ्या. हे पाहतो दुसरीकडे आपल्या राज्य शासनाच्या जवळ 1,10,000 अंगणवाडी आहेत आणि त्या सिमिलर आहेत. या अंगणवाडीत काम करणाऱ्या सेविकांच्या पगाराची काय परिस्थिती आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना ज्ञात आहे. बिचाऱ्या कायम आंदोलन करत असतात. पण प्रश्नाचं उत्तर ऐकल्यानंतर 1-2 मिनिटं प्रवीणजी देणार आहेत संधी. विक्रम 1 मिनिट. विक्रम तू बाजूला बोलले की गडबड होते हो. हा तर माझा मंत्री महोदयांना एक स्पेसिफिक प्रश्न असा आहे. मंत्री महोदय, आपण सांगितलं की जवळजवळ 12,733 ह्या प्री प्रायमरी प्रायव्हेट स्कूल्स आहेत. एकीकडे आपण हे पाहतो दुसरीकडे आपल्या राज्य शासनाच्या जवळ 1,10,000 अंगणवाडी आहेत आणि त्या सिमिलर आहेत. या अंगणवाडीत काम करणाऱ्या सेविकांच्या पगाराची काय परिस्थिती आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना ज्ञात आहेत. बिचाऱ्या कायम आंदोलन करत असतात. पण ह्या प्री स्कूलची फी जर पाहिली अध्यक्ष महोदय तर ह्या फीला कुठेही मॉनिटरिंग नाही, कारण याचं रजिस्ट्रेशनच आपल्याकडे होत नाही. दुसरं, आता आपण बोलताना सांगितलं की आम्ही एंट्रन्स परीक्षेवरती बंधनं आणणार आहोत. अध्यक्ष महोदय, या राज्यातल्या सगळ्या प्रायव्हेट स्कूल्स त्यांच्याकडे बालवाडीपासून एंट्रन्स परीक्षा आहे आणि अलीकडच्या परिस्थितीला ते विद्यार्थीच नाही तर पालकांच्या सुद्धा एंट्रन्स परीक्षा त्यांना द्यावे लागतात. माझी 4.5 वर्षाची मुलगी आहे, ती आता प्री स्कूलमध्ये जाते, प्रायव्हेट स्कूलमध्ये जाते. आज तिला अल्फाबेट्स वाचता येतात, नंबर्स वाचता येतात, वर्ड सुद्धा वाचायला ते शिकवतात आहेत. इतकं शिक्षण जर प्री स्कूल प्रायव्हेटमध्ये देतात तर आपण शासकीय अंगणवाड्यांसाठी काही नियम ह्या संदर्भातले आणणार आहोत का? कारण ही स्पर्धेमध्ये खूप मोठी डिस्पॅरिटी होते. अंगणवाडींमध्ये आपण आज पोषण आहारावरती जोर देतोय आणि इकडे प्रायव्हेट स्कूल शिक्षणामध्ये इतक्या जर अग्रेसर होणार असतील तर भविष्यामध्ये आपण 8वी पर्यंत परीक्षा सुद्धा घेत नाहीत अध्यक्ष महोदय. तर याच्यावरती आपल्याला खऱ्या अर्थाने कुठेतरी मॉनिटरिंग आणावं लागणार आहे. एक तर डिस्पॅरिटी कंट्रोल करायची, म्हणजे याचा अर्थ असा नाही की प्रायव्हेटची क्वालिटी खाली आणायची आहे. आपण आपली अपग्रेड करू शकतो का, किंवा हे मॉनिटरिंग कशा पद्धतीने करता येईल? कारण मुलांवरती जो पियर प्रेशर तयार होतोय. आज 6वीचं आपण पहिल्या वर्षाचं ॲडमिशन प्रोसेस ठेवली आहे फर्स्ट स्टँडर्डचं, पण अनेक जे IB स्कूल्स आहेत तिथे आजही फर्स्ट इयरचं पहिलीचं ॲडमिशन हे 6 वर्षाचा राज्य शासनाचा आणि केंद्र सरकारचा नियम अजूनही पाळला जात नाही. हे सुद्धा काही अनुभव पाहायला मिळतात. त्याचं कारण असं आहे की आता मदर टॉडलर्सपासूनच प्री स्कूल सुरू होतात. माझी आपल्या मार्फत मंत्री महोदयांना विनंती आहे की हा नियम आपण जो आणणार आहोत रजिस्ट्रेशनचा, हा लवकरात लवकर म्हणजे कधीपर्यंत आणणार आहोत? कारण याच्या उत्तरात म्हणलं की हा प्रश्न उद्भवल्यामुळे. तर माझ्या सर्व ताईंनी हा व्हिडिओ बघितलाच असेल. तर बघा, माझा हा व्हिडिओ बघितल्यानंतर कोणत्या ताईला जर राग आला नाही किंवा जर तिला काही कमेंट करू वाटली नाही तर ती माझी अंगणवाडी सेविकाच नाही, मदतनीसच नाही. ताईंनो, माननीय आमदार विक्रम बबनराव पाचपुते, श्रीगोंदा मतदारसंघ, अहिल्यानगर जिल्हा, माननीय मंत्री महोदयांशी माझी भेट ही चिचोंडी पाटील येथील आपली भगिनी स्वर्गवासी उमाताई पवार यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या दशक्रियेच्या विधीनिमित्त आम्ही गेलो असता आमची तिथे भेट झाली होती. माननीय दादांशी आम्ही खूप दुःखाचा प्रसंग असल्यामुळे सर्व विषयावर आम्ही चर्चा करू शकलो नाही, परंतु काही महत्त्वाच्या मुद्द्यावर दादांशी चर्चा केली होती. तर दादा सर्वसामान्य घरातूनच आहे, परंतु दादांचे जे वडील होते माननीय बबनराव पाचपुते साहेब हे देखील मंत्री होते. आणि मला या व्हिडिओच्या माध्यमातून दादांना हात जोडून एकच विनंती करायची आहे की माननीय बबनराव पाचपुते साहेब म्हणजे आपल्या वडिलांचा थोडा तरी आदर्श तुम्ही घ्यायला पाहिजे, त्यांच्याकडून काही शिकायला पाहिजे. मान्य आहे की तुमची तरुण वृत्ती आहे, तरुण पिढी आहे, परंतु तरी तरुण पिढीमध्ये जगत असताना काही गोष्टी या विचारात घेणं खूप गरजेचं आहे. जसे की आपण म्हणालात,
अंगणवाडी ताई, मदतनीस ताई, अंगणवाडी सेविकांविषयी आपण प्रश्न मांडला की अंगणवाडी ताईंच्या सेविकांच्या मानधनाविषयी तर तुम्ही बोललेच होते. मानधनाचा प्रश्न आम्हाला पटला, त्यात काही शंका नाही. परंतु तुम्ही त्यामध्ये म्हणालात की माझी 2.5 वर्षांची मुलगी आहे आणि ती मी कॉन्व्हेंटला टाकली आहे आणि तिला डिजिट येतात, तिला 1 2 3 4 येतं, तिला ABCD येते, तिला काही काही अक्षर ओळखही होत आहे. ठीक आहे. तर पण मला एक सांगायचं आहे दादा तुम्हाला की 2.5 वर्षाची चिमुरडी आहे. त्या 2.5 वर्षाच्या चिमुरडीला तुम्ही तुमच्याकडून काय काय अपेक्षा करू इच्छिता? मान्य आहे ती श्रीमंत घराण्यातील आहे, परंतु तिचं बालपण मात्र तुम्ही पुन्हा विकत घेऊ शकणार नाही. तिला तिचं बालपण जगू द्या. तिला तिच्या वयामध्ये हसायचं, खेळायचं, बागडण्याचं वय आहे. मला म्हणायचं नाही की तुम्ही तिला शाळेत घालू नका, मला म्हणायचं नाही की तुम्ही तिच्यावर प्रेशराईज दबाव टाका शिक्षणाचा, परंतु तिला तिचं बालपण जगू द्या. तिला तिच्या मनाप्रमाणे खेळू द्या, बागडू द्या, व्यवस्थित जेवण करू द्या, आहार घेऊ द्या आणि मग तिला खेळता खेळता आनंददायी शिक्षण कसं देता येईल यावर भर द्या. हा फक्त माझा प्रामाणिक सल्ला 2.5 वर्षाच्या चिमुरड्याच्या एका पित्यासाठी आहे, एका मंत्र्यासाठी अजिबात नाही. तुम्ही आता मंत्री म्हणून तिथं बोलले, पण एक बाप म्हणून तुम्ही जर बोलले असते तर तुम्ही एवढ्या चिमुरड्या मुलीवर अशा प्रकारची अपेक्षा तुम्ही कधीच केली नसती. आणि हेच काम माझी ताई करते. माझी ताई नुसती शिकवतच नाही, तर माझी ताई त्या बाळाचं आरोग्य, त्या बाळाचं स्वास्थ्य, त्या बाळाचं वजन, उंची सगळं मॉनिटरिंग माझी ताई करत असते. आणि नुसतं मॉनिटरिंग हे तुम्हाला जे अपेक्षित आहे की बाळाला हे आलं पाहिजे, बाळाला ते आलं पाहिजे, पण त्या बाळाचं ते समजण्या इतकं वय सुद्धा पाहिजे, त्याची मानसिकता सुद्धा पाहिजे. आज इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या नावाखाली एक बाजार भरवला जातोय आणि त्याच्यामध्ये तुमच्यासारखे पैशावाले जे बाप आहेत, जे आधी मराठी शाळेत शिकले आणि त्या मराठी शाळेने तुम्हाला इंग्रजी माध्यमाची फी भरण्यास सक्षम केलं, त्या मराठी शाळेचे तुम्ही पोरं आज इंग्रजी माध्यमाच्या शाळेंचे पाढे गाजत आहेत आणि मराठी शाळेवर, अंगणवाड्यांवर बोट उचलत आहे आणि वरून मराठी शाळेचा पटवाडा, सरकारी शाळा वाचवा अशा प्रकारचे भाषणबाजी करत आहे. हे कुठंतरी विरोधाभासाचं उदाहरण आहे. नक्कीच माझं विक्रम दादांना या व्हिडिओतून आव्हान आहे की तुम्ही जो प्रश्न आपल्या विधान भवनात अधिवेशन काळात मांडला आहे तो चुकीचा नाहीये. ठीक आहे, स्पर्धेचं युग आहे, प्रत्येकाने अपडेट राहणं गरजेचं आहे, पण माझ्या अंगणवाडी ताईंच्या विषयी तुम्हाला किती माहिती आहे? माझ्या अंगणवाडी ताईंविषयी तुम्हाला काय कळतं? जर आज माझ्या अंगणवाडी ताईंचे प्रश्न तुम्हाला माहीत असते तर आज तुम्ही अशा प्रकारचं वक्तव्य विधान भवनात केलं नसतं. माझ्या अंगणवाडी ताईंना काय कामं असतात हे तुम्हाला माहीत आहे का? माझ्या अंगणवाडी ताई कोणत्या परिस्थितीतून जात आहे याची तुम्हाला थोडी सुद्धा कल्पना आहे का? माझ्या अंगणवाडी ताईंना सरकारी योजना तसेच शाळेतील कामं, सगळ्या प्रकारची कामं करावी लागतात, शालाबाह्य कामं करावी लागतात, योजनाबाह्य कामं करावी लागतात आणि वरून अधिकाऱ्यांचं रात्री अपरात्री कधी पण पत्र आल्यानंतर ती माहिती देखील पुरवावी लागते. कितीतरी मीटिंग्स असतात, कितीतरी माहित्या असतात, कितीतरी रजिस्टर असतात, कितीतरी आहार शिजवण्यापासून तर बाळाला शिकवण्यापर्यंत जे किती पण कामं असेल ती माझ्या ताईला अनगिनत कामं करावी लागतात. मला एक सांगा, इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांसोबत तुम्ही अंगणवाडी ताईची तुलना केली, ठीक आहे, परंतु ती तुलना करत असताना तुम्ही हा विचार केला की इंग्रजी माध्यमाचा टीचर असेल, मॅडम असेल, शिक्षक असेल, तो एकदा क्लासमध्ये गेल्यानंतर फक्त प्रॉपर मुलांकडेच लक्ष देतो. सकाळी 9ला शाळा भरली तर 4 वाजेपर्यंत त्याचं तेवढंच काम असतं आणि आम्ही सकाळी 9 वाजता अंगणवाडीत गेलो तर आम्हाला दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत काय काय कामं असतात याचा जर तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही. आम्हाला फक्त शिकवण्याचं काम जर दिलं तर नक्कीच आम्ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेला, माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस या कमी शिकलेल्या असल्या तरी देखील जास्त शिकलेल्या शिक्षकांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे माझ्या जुन्या सेविका ताई शिकवू शकतात याची ग्वाही मी तुम्हाला देते. माझ्या अंगणवाडी ताई 10वी नापास असल्या आणि जुन्या सेविका 7वी नापास, 4थी नापास असल्या तरी सुद्धा
त्या इतक्या छान यशस्वीरित्या आज मुलांना बडबड गीतं, गोष्टी, गप्पा, गाणी ज्या वयोगटात त्यांना ते शिक्षण देण्याची गरज आहे ते शिक्षण माझी ताई देऊ शकते. 2.5-3 वर्षाचं बाळ आहे, प्ले ग्रुप आहे, नर्सरी ग्रुप आहे. 2.5-3 वर्षाच्या बाळाला फक्त गप्पा, गोष्टी, गाणी, बडबड गीतं, आनंददायी कृतीयुक्त शिक्षणाची गरज आहे, हे लक्षात घ्या. माननीय मंत्री महोदय विक्रमदादा पाचपुते साहेब 2.5 वर्षाच्या मुलाकडून तुम्ही 2.5 वर्षातच कलेक्टर होण्याची अपेक्षा करू नका. 2.5 वर्षाचं जे बाळ आहे त्याला कृतीदायी आनंददायी शिक्षण, आहार, त्याला त्याच्या हाताने 2.5 वर्षाच्या बाळांना घरी आपण बघतो की हातात आया मोबाईल देतात आणि मोबाईल देऊन बळजबरी तोंडात घास घालत असतात. अशा पद्धतीचं काहीतरी असतं वर्तन. तसं शाळेमध्ये एक पंक्तीत सगळ्या मुलांना गोलाकार बसून त्यांना त्यांच्या हाताने त्यांचे टिफिन खाऊ दिले जातात, शिकवलं जातं. कोणी ह्या हाताने खातं, कोणी ह्या हाताने खातं, कोणी पाय पसरून खातं. म्हणजे त्यांना तिथं मांडी घालून जेवण्याची, जमिनीवर बसून जेवण्याची शिस्त लावली जाते. ते संस्कार लादले जातात. एकमेकांना केअरिंग शेअरिंग करत मुलं डब्बा शेअरिंग करत आनंददायी जीवन अंगणवाडीमध्ये जगत असतात. आणि ती पद्धत इंग्रजी माध्यमामध्ये कुठेतरी कोंबल्यासारखी असते. कुठेतरी ते बाळ 9 ते 4 डांबून ठेवलं जातं त्या खोलीमध्ये. त्याची मानसिकता एवढ्या तास शाळेत बसण्याची नसते. ते बाळ रडतं, अक्षरशः ते बाळ कधी कधी त्या शाळेत झोपी जातं. तरी देखील पालक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आपल्या बाळाला टाकण्यासाठी हट्टहास करतात. मला खूप वाईट वाटतं. तुम्ही लहान बाळांचं बालपण हिरावून घेऊ नका. त्यांना शिकू द्या, आनंददायी कृतीयुक्त शिक्षण घेऊ द्या. हसत खेळत आहार खात आणि वेगवेगळ्या गप्पा गाणी गोष्टी आनंददायीपणे तुम्ही त्यांना शिकवा. आणि हीच अपेक्षा आहे. या वयामध्ये तुम्ही जास्त अपेक्षा तरी काय करू शकता त्या बालकांकडून. आणि अंगणवाडी ताईंना एवढे योजनाबाह्य काम असेल, तुम्ही बघतच असाल की सरकारच्या ज्या योजना आहे त्याच्यामध्ये लेक लाडकी योजना आली, लाडकी बहीण योजना आली, प्रधानमंत्री मातृवंदना योजना असेल, या आणि अनेक योजना असतील, त्यावर अंगणवाडी ताईंना काम करावं लागतं. आणि कधी कधी अक्षरशः 2-2, 3-3 दिवस अंगणवाडी सेविकेला मुलांना शिकवायला वेळ सुद्धा मिळत नाही. इतकं ऑनलाईन काम, इतक्या मिटिंगा आणि इतक्या योजनाबाह्य कामं दिलेली असतात. मग अशी योजनाबाह्य कामं लादली असताना ती ताई त्या मुलाला कशा प्रकारे शिक्षण देऊ शकते, कशा प्रकारे तिने त्या मुलांपर्यंत जावं. मला तुमच्याद्वारे एवढीच विनंती करायची आहे की जर तुम्हाला मॉनिटरिंग करायचंच आहे तर या सगळ्या कामाचं मॉनिटरिंग करा आणि तिला योग्य तो मोबदला द्या. आणि त्यासाठी तुम्ही विधान भवनात आवाज उठवावा. तर मी म्हणेल की खरंच तुम्ही न्याय देऊ शकता महिलांना. ज्या कामाविषयी, ज्या प्रोसेसविषयी आपल्याला फारसं माहीत नाही त्याबद्दलचं वक्तव्य किती चुकीचं ठरतं. आज विधान भवनात तुम्ही हा मुद्दा मांडून लक्षवेधी केलं, परंतु याच ऐवजी हे सगळे कामं करणाऱ्या ताईंच्या बद्दल मानधना वाढीविषयी त्यांना अतिरिक्त कामं दिलं जातंय, त्या का शिकवू शकत नाही, त्या का गुणवत्ता मांडू शकत नाही, ही व्यथा जर तुम्ही आज तिथं मांडली असती ना मंत्री महोदय, तर आज तुम्हाला आमच्या ज्या 2,25,000 सेविका मदतनीस ताई आहेत त्यांचा आशीर्वाद मिळाला असता. त्यांचा आवाज उठवल्याबद्दल आम्ही तुमचं स्वतः अभिनंदन करायला आलो असतो. पण आज वाईट वाटतं की तुम्ही भगिनींविषयी असं बोललात. असो, परंतु आजचा व्हिडिओ माझा खरंच लावण्याचं कारण हेच होतं की अंगणवाडी ताईंना ह्या योजनेबाह्य जास्त कामं दिली जातात. मदतनीसांना देखील कामाचा ताण असतो आणि त्यामुळेच कुठेतरी मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी अडथळा निर्माण येत आहे. त्यामुळे या व्हिडिओतून सरकारला एकच विनंती आहे की माझ्या ताईंना या योजनाबाह्य कामातून मुक्त करा. आम्हाला मुलांना शिकू द्या, आम्हाला मुलांमध्ये जगू द्या, मुलांसाठी पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी जास्त वेळ द्या. इतर योजनाबाह्य कामं लादू नका, जेणेकरून हे जे मॉनिटरिंग आहे ते आम्ही सक्सेस करू शकू आणि आम्ही आमचं काम चांगलं करू शकू आणि या स्पर्धेच्या युगामध्ये आम्ही आमचं बाळ सतत टिकवू शकू, एवढंच सांगायचं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर काय वाटलं, अंगणवाडी सेविकांच्या काय व्यथा आहेत त्या कमेंटमधून तुम्ही नक्की मला सांगू शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की संपूर्ण महाराष्ट्रात शेअर करा. आणि अजून एक विनंती आहे की हा व्हिडिओ विक्रमदादा पाचपुते यांच्यापर्यंत पोहोचलाच पाहिजे, जेणेकरून हा आवाज ते 100% या अधिवेशनामध्ये उपस्थित करतील अशी इच्छा व्यक्त करते.
भेटत जाऊ यापुढील अशाच ऑथेंटिक माहितीसाठी चॅनलवर सक्रिय राहा. नवीन संघटनेला सपोर्ट करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.